साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तुमची लेक लोकसभा निवडणुकीत उभी आहे। तुमची लेक तुमची लढाई लढत आहे। तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ हवी आहे। प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणुकीत 7 मे रोजी हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले आहे। यावेळी अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री सिद्धाराम म्हात्रे यांच्या व मान्यवर नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली। या सभेत हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती। पण देत नाही त्यांच्या विरोधातली ही लढाई ज्यांनी 15 लाख आपल्या खात्यात जमा होतील असं सांगितलेलं पण 15 रुपये पण झाले नाही त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, ज्या सरकारने ज्या मायबाप सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही त्या सरकारच्या विरोधातली ही लढाई आहे। मुद्दे नाही, काम पण चांगले काका, काळजी करू नका, फक्त बघा अनुभव घ्या। आणि ही लढाई संविधान वाचवण्याची लढाई आहे। आता तुम्हाला ठरवायचंय की ही लढाई मी एकटी लढू का तुम्ही मला साथ देणार आहात ही लढाई लढणार। कारण का ही लढाई मी तुमच्यासाठी लढते, दिल्ली पर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढते। मागच्या 10 वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला। ज्या विश्वासाने तुम्ही मोदी सरकारला मतदान केलेलं, ज्या विश्वासाने तुम्ही भाजपला मतदान केलेलं की काय ना काहीतरी तुम्हाला मिळेल, तुम्ही सगळं त्यांना देत राहिला। दादा 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 मला दिवसभरात 20 वेळा बोलावं लागतं। तुम्ही सगळं त्यांना दिलं, तुम्ही सगळं त्यांना दिलं, पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांगा? काहीच दिलं नाही, ठेंगा दिला तुम्हाला, तुम्हाला धोका दिला, तुमचा विश्वासघात केला, तुम्हाला फसवण्यात आलं बीजेपी कडून आणि मोदी सरकार। आता माझं झाल्यावर तुम्ही येऊन थोड्या वेळ बोला, थँक्यू। राग व्यक्त करा। बघा उद्या आम्ही नाही आलो तर कोण येणार? वस्तुस्थिती सांगायला भाजपची पूर्ण सोलापूर लोकसभेत 5 भाजपचे आमदार आहेत आणि खासदार आहेत, 2 तर भाजपचे आहेत आणि बाकी सगळे ईडीच्या भीतीने तिकडे गेले।